आज आपण 8 फायलम बघणार आहोत. फायलम मोलुस्का. आता मोलुस्का हा एक ग्रीक वर्ड आहे. मोलुस्का ह्या वर्डचं मिनिंग बघा. मोलीज मीन्स सॉफ्ट. जे ॲनिमल सॉफ्ट बॉडीड आहेत, अतिशय मोमो आहेत, मोली दॅट इज मोलीज, त्यांना मी काय म्हणतो आहे मोलुस्का. हे सगळे ॲनिमल ॲक्वॅटिक आहेत, वॉटरमध्ये राहतात. म्हणजे लक्षात ठेवा मोलुस्का फायलम जो आहे ह्याचं जे मिनिंग आहे सॉफ्ट बॉडीड ॲनिमल. आता एक्झाम्पल बघूया फर्स्ट आपण की कुठले कुठले एक्झाम्पल्स आहेत की जे आपल्याला सिलेबसमध्ये आहेत. त्यातला पायला की जो तुम्ही शंख बघताय वाळूमध्ये खेळताना तो पायला. सेकंड जो आहे त्याचं नाव आहे बायव्हॉल, की तुम्ही बघितलं असेल सगळ्यांनी वाळूमध्ये खेळत असताना दोन असे मोठे शिंपले एकत्र येऊन काळपट किंवा थोडेसे हिरव्या कलरचे असतात, ते बायव्हॉल आपल्या नदीमध्ये पाहायला मिळतात. तिसरं आहे ऑक्टोपस, की ज्याला 8 पाय असतात. अष्टपाद असं आपण त्याला म्हणतो, ते टेंटॅकल्स असतात. त्याला दुसरं नाव आहे कॉमन नाव डेव्हिल फिश. सेकंड आहे सेफिया, कटल फिश, हे समुद्रात आढळतात. नंतर आहे चिप्टोप्लुरा दॅट इज चिटॉन. नंतर आहे पिंगटॅडा म्हणजे पर्ल ऑयस्टर, की ज्याच्यापासून आपण मोती मिळवतो आपण. त्याच्या शिंपलाच्या आत मोती असतो आणि हे मोती आपण ज्वेलरीमध्ये अंगठीमध्ये आपण वापरतो. पर्ल ऑयस्टर, की ज्याचं जपानमध्ये आत्ता आर्टिफिशियली कल्चर सुरू आहे. जपान हा देश त्याच्यामध्ये खूप पुढे गेला आहे इतर कंट्रीपेक्षा. पर्ल ऑयस्टर आपण आर्टिफिशियली रिअरिंग करून आपण त्याच्यापासून मोती मिळवतो आहे. नेक्स्ट आहे लोलिगो, स्क्विड असं म्हणतात. अप्लासिया, सी हरे. आता हरे म्हणजे सशासारखे, सशाला जसे 2 कान असतात ना, तसं स्ट्रक्चर किंवा तसा हा ॲनिमल पाहायला मिळतो, म्हणून त्याला आम्ही म्हणतो समुद्रातला ससा, दॅट इज सी हरे. त्याचं नाव आहे अप्लासिया. डेंटेलियम, हत्तीचा दात, टस्क जसा असतो तसा हा ॲनिमल आहे. वाळूमध्ये असतो, अगदी समुद्राच्या काठावरती जिथं सँडी बीच आहे अशा ठिकाणी हा पाहायला मिळतो. तर त्याचं नाव आहे डेंटेलियम, टस्क शेल. आता फायलम मोलुस्का हा सेकंड लार्जेस्ट फायलम आहे. एकेकाळी मित्रांनो पृथ्वीवरती जसा जुरासिक पिरियड होता की ह्या पृथ्वीवरती डायनासोरचं राज्य होतं, तसा ओर्डोविशियन पिरियड होऊन गेला. आणि ह्या पिरियडमध्ये सगळ्यात जायंट मोलुस्क म्हणजे आत्ता जे आपल्याला मोलुस्कन ॲनिमल दिसतात ह्याच्यापेक्षा खूप मोठे मोठे चित्रविचित्र असे मोलुस्क ह्या समुद्राच्या तळाला होते. म्हणजे एकेकाळी हे जे इनव्हर्टिब्रेट्स आहेत ह्यांनी पृथ्वीवरती राज्य केलेलं आहे. आणि तो जो पिरियड आहे त्या पिरियडचं नाव आहे ओर्डोव्हिसियन पिरियड. बघा, ORDOVICIAN हा जो ओर्डोव्हिसियन पिरियड होता, ह्या पिरियडमध्ये हे जे मोलुस्क आहेत ह्यांचं राज्य होतं. आणि त्या काळातले जे मोलुस्क होते हे खूप ह्यूज होते, जायंट होते, भीतीदायक होते. आत्तासुद्धा हे जे ॲनिमल्स आहेत हे समुद्रामध्ये, नदीमध्ये, ओढ्यामध्ये, पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. त्याचे एक्झाम्पल आपण बघितलं, पायला, बायव्हॉल, ऑक्टोपस, सेपिया, चिटॉन, पिंगटॅडा म्हणजे पर्ल ऑयस्टर, लोलिगो, सी हरे, डेंटेलियम, टस्कशेल. आता आपण ह्यांचे जनरल कॅरेक्टर्स बघूया. आता ऑल ॲनिमल्स आर ॲक्वॅटिक, हे पहिलं कॅरेक्टर आपण बघितलं की हे जे सगळे ॲनिमल्स आहेत हे पाण्यामध्ये आहेत. इथं पाण्याची डिमांड ही खूप इम्पॉर्टंट आहे. दे युज्युअली शो बायलॅटरल सिमेट्री. आता हे जे ॲनिमल आहेत, पहिलं आपण वाक्य बघूया, दिस इज द सेकंड लार्जेस्ट फायलम. पहिला सगळ्यात मोठा फायलम कुठला बघितला आपण? आर्थ्रोपोडा, की जो लास्ट लेक्चरला आपण बघितला. आज आपण काय बघतोय? मोलुस्का हा सेकंड लार्जेस्ट फायलम आहे. मोलुस्का आर आयदर फ्री लिव्हिंग ऑर सिडेंटरी. एकतर हे ॲनिमल फ्री असतात किंवा खाली तळाला असतात, दॅट इज सिडेंटरी. दे आर ॲक्वॅटिक ऑर सीन इन मार्शी प्लेसेस. जिथं दलदल आहे, जिथं ओलावा आहे, जिथं पाणी आहे अशा ठिकाणी हे ॲनिमल पाहायला मिळतात. फ्यू आर टेरेस्ट्रियल, ह्यातले काही टेरेस्ट्रियलसुद्धा आहेत पण ते अतिशय कमी आहेत. दे आर सॉफ्ट बॉडीड अँड शो ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. आता हे जे ॲनिमल आहेत हे ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन दाखवतात. म्हणजे काय?
माउथ आहे आणि अपोजिट एंडला एनस आहे. These are bilaterally symmetrical, but few are asymmetrical due to torsion, that is twisting. तुम्ही जर बघितलं असेल की आपल्या देवाऱ्यावरती शंख असतो किंवा एखादा शिंपला बघितला असेल किंवा तुम्ही एखादं छोटासा पायला बघितला असेल, तर हे जे ॲनिमल आहेत हे ॲक्च्युली बायलॅटरली सिमेट्रिकल आहे, म्हणजे ह्याचे बरोबर दोन भाग करता येतात. पण काही ॲनिमलमध्ये ड्यू टू टॉर्शन म्हणजे काय, असा शंखाला पीळ बसतो, त्याला वलय असं म्हणतो. हे वलय बसल्यामुळं त्याचे समान दोन भाग करता येत नाही. तुम्ही गोगलगाय बघितलं असेल, गोगलगायच्यावरती शंख असतो आणि ह्या शंखवरती हा शंख असा निमूळता होत गेलेला असतो आणि ह्याच्यामुळं ह्या टॉर्शनमुळं, त्याला टॉर्शन म्हणतो मी, टॉर्शन डिटॉर्शन. टॉर्शन म्हणजे उंच भाग, दरीचा भाग, उंच भाग, खोलगट भाग. तर टॉर्शन डिटॉर्शनमुळं हे ॲनिमल, काही ॲनिमल बायलॅटरल सिमेट्री दाखवत नाहीत, तर ते असिमेट्री दाखवतात. पण जे यंग वन स्टेजमध्ये जर आपण बघितलं तर त्यांच्यामध्ये जी सिमेट्री आहे ती कुठली आहे, बायलॅटरल सिमेट्री. बॉडी इज डिव्हिजिबल इंटू हेड, फूट अँड विसरल मास. आता ह्यांच्यामध्ये जी बॉडी डिवाईड झालेली आहे, स्टार्टिंगला हेड आहे, खाली पाय आहेत, फूट आहेत आणि आत जे मास आहे सगळं मोमो भाग, त्याला आम्ही काय म्हणतोय, विसरल मास. विसरल मास इज एनक्लोज इन अ थिक मस्क्युलर फोल्ड ऑफ बॉडी वॉल कॉल्ड मॅन्टल. आणि हा सगळा जो मास आहे, हा मास एका कॅव्हिटीमध्ये आत गुंडाळलेला आहे आणि त्या कॅव्हिटीला आम्ही काय म्हणतोय, मॅन्टल. आणि ह्या मॅन्टलमधून चिकट असा पदार्थ स्रवतो आणि त्याच्यापासून शेल म्हणजे कवच, की जे कॅल्शियम कार्बोनेटने बनलेलं असतं. सो बॉडी इज डिव्हिजिबल इंटू हेड, फूट अँड विसरल मास. विसरल मास इज एनक्लोज इन अ थिक मस्क्युलर फोल्ड ऑफ द बॉडी कॉल्ड मॅन्टल. Mantle secrete a hard calcareous shell. The shell may be external or internal or absent. आता हे जे मॅन्टल आहे, ह्या मॅन्टलमधून शंख तयार होतो. ठीक आहे, काय तयार होतो, शंख तयार होतो. आणि हा जो शंख आहे हा एक तर त्या बॉडीच्या बाहेर असेल किंवा बॉडीच्या आत असेल किंवा तो ॲब्सेंट असतो काही ॲनिमलमध्ये. मस्क्युलर फूट इज प्रेझेंट ऑन व्हेंट्रल साईड. व्हेंट्रल साईड म्हणजे पुढची बाजू जी ताल असते. तर मस्क्युलर फूट आहे, गोगलगायमध्ये मस्क्युलर फूट पाहायला मिळतात. आता हे खाली दिलेले आहेत एक्झाम्पल. आपण नंतर लास्ट एक्झाम्पल बघणार आहोत कुठले कुठले आहेत काय ते. डायजेस्टिव्ह सिस्टीम इज वेल डेव्हलप, प्रश्नच नाही, कारण का विदिन टू बॉडी प्लॅन आहे. स्टार्टिंगला माउथ आहे, एंड विथ ॲनस, कंप्लीट आहे with anterior mouth and posterior anus. Buccal cavity has a rasping organ called radula. आता जसं लक्षात ठेवा, रॅस्पिंग करणं म्हणजे ओढणं, काहीतरी स्ट्रक्चर ओढण्यासाठी, पाण्यात ओढण्यासाठी त्याच्या माउथमध्ये, ब्युकल कॅव्हिटीमध्ये म्हणजे त्याच्या ओरल कॅव्हिटीमध्ये रॅस्पिंग ऑर्गन आहे. तो ऑर्गनला आम्ही काय म्हणतोय, रॅड्युला, विच इज प्रोव्हाइडेड विथ ट्रान्सवर्स रोज ऑफ टीथ. आणि त्याच्यावरती अशा आडव्या असे काय आहेत, टीथ आहेत म्हणजे दात आहेत. ॲक्वॅटिक फॉर्म शोज न्यूमरस फीचर्स लाईक गिल्स. काही ॲक्वॅटिक जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये गिल्स आहेत, त्यांनाच आम्ही टिनिडिया असं म्हणतो, की जे रेस्पिरेशनला काय करतात, हेल्प करतात. आता जे मोलुस्कन ॲनिमल समुद्राच्या तळाला आहेत तर त्यांच्यामध्ये लक्षात ठेवा गिल्स आहेत, त्यालाच आम्ही काय म्हणतोय, टिनिडिया. गिल्स आर प्रेझेंट इन मॅन्टल कॅव्हिटी. आता हे जे गिल्स आहेत हे कुठं आहेत, तर ते मगाशी आपण बघितली त्याच्यामध्ये विसरल मास एनक्लोज केलेलं आहे. ती कुठली कॅव्हिटी, मॅन्टल कॅव्हिटी. दॅट इज स्पेस बिटवीन विसरल मास अँड मॅन्टल. टेरेस्ट्रियल फॉर्म्स मे शो प्रेझेन्स ऑफ लंग. आणि जे मोलुस्कन जमिनीवरती येतात त्यांच्यामध्ये लंग्स आहेत, तसे आपल्यामध्ये लंग्स आहेत ना तसे. सर्क्युलेटरी सिस्टीम इज ओपन टाईप. आता ह्यांच्यामध्ये जे सर्क्युलेशन होतं, जसं आपल्यामध्ये लक्षात ठेवा जे ब्लड आहे हे ब्लड प्रत्येक म्हणजे बॉडीमध्ये आर्टरी आणि व्हेन्समधून जात असतं, म्हणजे धमण्यांमधून जात असतं, शिरामधून जात असतं, डायरेक्ट कसं पण जात नाही. पण ह्यांच्या मात्रमध्ये बॉडीमध्ये कसं पण ते फिरतं. ह्यांच्यामध्ये आर्टरीज, व्हेन्स पाहायला मिळत नाहीत एक्सेप्ट सेपिया. सेपियामध्ये हा जो ॲनिमल आहे ह्याच्यामध्ये फक्त हार्टमधून जे काय ब्लड बाहेर पडणार आहे हे वाहिनीमधून
म्हणजे ते धमनी असतील, शिरा असतील त्याच्यामधून येतं. आणि बाकी सगळ्यांच्यामध्ये कसं आहे, ओपन टाईप आहे एक्सेप्ट सेपिया. सेपियामध्ये कसं आहे, ते सर्क्युलेशन क्लोज टाईप आहे. ब्लड कंटेन्स अ कॉपर कंटेनिंग ब्ल्यू रेस्पिरेटरी पिगमेंट कॉल्ड हिमोसायनिन. ह्या जर फायलमधलं ॲनिमल्स जर तुम्ही ब्लड बघितलं तर ते ब्ल्यूइश कलरचं असतं. त्याच्यामध्ये एक पिगमेंट आहे त्या ब्लडमध्ये की ज्याच्यामध्ये कॉपर आहे. आणि हे ब्ल्यू पिगमेंट आहे त्याला आम्ही नाव दिलेलं आहे हिमोसायनिन. आता हे जे ॲनिमल आहेत हे एक्सक्रिशन किडनी थ्रू करतात. ठीक आहे. आणि ह्यांची जी किडनी आहे ही किडनी एक विशिष्ट फळासारखी दिसते. त्याला एक नाव दिलेलं आहे ऑर्गन ऑफ बोंजन्स. काय दिलेलं नाव, किडनीला नाव दिलेलं आहे ऑल्सो कॉल्ड ॲज ऑर्गन ऑफ बोंजन्स. नर्वस सिस्टीम इज फॉर्म बाय 3 पेअर्स ऑफ गँग्लिया. ह्यांची जी नर्वस सिस्टीम आहे म्हणजे ब्रेनचा भाग हा 3 भागामध्ये 3 गँग्लियामध्ये डिवाईड झालेला आहे. गँग्लिया हे एकमेकाला कनेक्टेड आहेत. ठीक आहे. जशी लक्षात ठेवा शिडी असते आपली, शिडीमध्ये 2 खांब असतात आणि ते 2 खांबमध्ये जोडलेले असतात एकमेकाला. तसंच ह्या गँग्लिया एकमेकाला कनेक्टेड असतात बाय कम्युशियर ऑर कनेक्टिव्ज. ह्यांच्यामध्ये वेगवेगळे सेन्स ऑर्गन आहेत म्हणजे व्हिजन बघण्यासाठी, काही त्यांना जाणीव होते, काही टेक्टाईल ऑर्गन आहेत, काही सेन्सेशन आहेत, काही ऑस्प्रिडिया म्हणजे टेस्ट ऑफ प्युरिटी ऑफ वॉटर म्हणजे पाण्याची चव त्यांना कळण्यासाठी त्यांच्यामध्ये ऑस्प्रिया हा नावाचा ऑर्गन आहे. हा एक नीटला क्वेश्चन विचारला होता की टेस्टिंग प्युरिटी ऑफ वॉटर करण्यासाठी मोलुस्कामध्ये कुठला ऑर्गन फॉर्म झाला आहे. त्यांच्यामध्ये ऑस्प्रेडिया हा ऑर्गन डेव्हलप झाला आहे. त्यांच्यासाठी विजन आहे का, त्यांना दिसतं का, तर दिसतं. त्यांच्या टेक्टाईल सेन्सेशन आहे का, म्हणजे त्यांना जाणीव होते का, तर जाणीव होते. सेक्सेस आर सेपरेटेड म्हणजे मेल वेगळा आहे, फिमेल वेगळा आहे. ॲनिमल्स आर मोस्टली ओव्हिपॅरस. हे शक्यतो अंडी घालतात. डेव्हलपमेंट इज डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट. काहींच्यामध्ये डेव्हलपमेंट डायरेक्ट आहे, काहींच्यामध्ये डेव्हलपमेंट इनडायरेक्ट आहे. ह्यांच्यामध्ये असेक्स्युअल रिप्रोडक्शन पाहायला मिळत नाही. आता हे जे ॲनिमल आहेत मोलुस्का हे 6 क्लासमध्ये डिवाईड होतात. हे नीटसाठी आहे. त्यातला पहिला आहे मोनोप्लॅकोफोरा, दुसरा आहे ॲम्फिन्युरा, तिसरा आहे स्कॅपोपोडा, चौथा आहे गॅस्ट्रोपोडा, 5वा आहे पेलिसिपोडा, 6वा आहे सेफॅलोपोडा. आता नीटसाठी एक आणखीन एक क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं की ह्याच्यामध्ये एक ॲनिमल आहे त्याचं नाव आहे निओपायलिना. काय नाव आहे बघा, निओपायलिना. तर हा जो ॲनिमल आहे ह्याला आम्ही लिव्हिंग फॉसिल म्हणतो आहे. म्हणजे हा निओपायलिना नावाचा मोलुस्कन ॲनिमल पूर्वी होता हजारो वर्षापूर्वी आणि आजही आहे म्हणून त्याला आम्ही काय म्हणतो आहे, लिव्हिंग फॉसिल. फक्त लक्षात असू दे त्याचं नाव आहे निओपायलिना. ह्याला आम्ही काय म्हणतो आहे, लिव्हिंग फॉसिल्स. आणि हे ॲनिमल जे आहेत ह्याची नावं तुम्हाला पाठ करावी लागतील, खूप महत्त्वाचे आहेत. ऑक्टोपस, लोलिगो, सेपिया, पायला, डेंटेलियम, ठीक आहे, बायहॉल, ही सगळी नावं तुम्ही व्यवस्थित पाठ करून घ्या. आता ह्याच्यामध्ये जे शेल फिशेस आहेत म्हणजे शेल फिश, आता हा प्रश्न तुम्हाला विचारतील की ज्यांना 2 शिंपले असतात त्यांना आम्ही शेल म्हणतो त्यांना. मग त्यात बायोहॉल असतील, मजेल्स असतील, ऑयस्टर. आता बघा मजेल्स, ऑयस्टर ह्यांना आम्ही शेलफिश म्हणतो आहे, जे समुद्रामध्ये पाहायला मिळतात. आता हे शेलफिश आम्ही खाण्यासाठी वापरतो आहे. गोव्यातली लोकं, सिंधुदुर्ग लोकं हे शेलफिश खातात. ठीक आहे, त्यालाच आम्ही मजेल्स, ऑयस्टर असं म्हणतो आहे. सो दे आर मोलुस्कन्स अँड आर यूज्ड फॉर फूड. हे फूड म्हणून आम्ही याचा वापर करतो आहे. म्हणजे मोलुस्कन ॲनिमलसुद्धा खाण्यासाठी वापरले जातात. ते सुद्धा एक प्रकारचे सी फूड आहे, लक्षात ठेवा. आणि लास्ट आहे बघा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. सो पर्ल ऑयस्टर्स गिव्ह अ प्रिसियस पर्स. त्याच्यापासून वेगवेगळे असे प्रिसियस म्हणजे एकदम महागडे चांगले मोतीदार असे मोती मिळतात. मेनी मोलस्कन्स आर एडिबल आणि भरपूर मोलस्कन हे खाण्यासाठी वापरतात. शेल्स ऑफ मसल्स आर रिच सोर्स ऑफ कॅल्शियम. ज्यांना कॅल्शियम कमी पडते त्यांनी शेल खायला किंवा शेलफिश खायला, मजेल्स, ऑयस्टर्स खायला काहीच हरकत नाही आहे. आता आपण सगळे एक्झाम्पल्स बघूया. ठीक आहे, हा बघा आपला सी हरे. हा समुद्रामध्ये असणारा मराइन ॲनिमल आहे. सिडेंटरी आहे, शक्यतो खाली असतो. हा बघा सशासारखा दिसतो. त्याला पुढचे इथं बघा असे 2 असे कान असतात ना सशाचे,
तसा हा ॲनिमल आहे. ह्याला आम्ही काय म्हणतो आहे, सिएरे, किंवा आम्ही ह्याला म्हणतो आहे अप्लासिया. हां, हा पर्ल ऑयस्टर. तुम्हाला छोटासा असा मोती दिसतो आहे बघा आत. पर्ल ऑयस्टर हां दिसतो आहे. हे बघा पर्ल ऑयस्टर. आता जपानमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ह्याचं रेअरिंग चालू आहे. हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे मोती आहेत पर्ल ऑयस्टर. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्पेसीज आहेत. हा चिटॉन. त्याच्यावरती 8 प्लेट असतात. वरती शिल्ड असतं ना, जशी ढाल असते, अशा प्रकारचे हे ॲनिमल आहेत. त्यांना 2 बाजू आहेत, व्हेंट्रल आणि डॉर्सल बाजू. खाली दिलेलं दाखवलेलं आहे बघा. हे बघा त्याची वरची बाजू आहे, इकडची डावी बाजू खालची आहे. ठीक आहे. मग अशी आपण बघितलं डेंटेलियम, टस्क शेल. जसा हत्तीचा दात असतो सेम असा ॲनिमल आहे. सॅण्यामध्ये असतो, समुद्राच्या काठावरती. डेंटेलियम. हा बघा पायला, ह्याच्यामध्ये गोगलगाय असते, सगळ्यांनी बघितलेलं आहे. हे दिसतोय. वरती टेंटॅकल्स आहेत बघा. आत मॅन्टल आहे, हेड आहे. हा कटल फिश. मग अशा आपण बघितलं सेपिया. हा लोलिगो. हा जो ॲनिमल आहे हा इंक स्प्रेड करतो आहे, म्हणजे ऑफेन्स अँड डिफेन्ससाठी. एखादा जर हा समुद्रामध्ये राहणारा ॲनिमल आहे, जर का ह्याच्यावरती कोण अटॅक करत असेल तर हा पटकन, जशी पिचकारी मारतो आपण तसा हा स्प्लिटिंग करतो आहे आणि ती इंक त्या पाण्यामध्ये स्प्रेड होते. त्यामुळे तिथला कुठलाही भाग त्याच्या ॲनिमलला दिसत नाही आणि तो पटकन काय करतो आहे, गायब होतो आहे. म्हणजे जर ह्याच्यावरती कोणी अटॅक केला तर पटकन काय करतो आहे, हा इंक इजेक्ट करतो आहे आणि तिथलं सगळं वातावरण गढूळ करतो आहे. आता हे ऑफेन्स म्हणजे दुसऱ्यावरती अटॅक करण्यासाठी, आणि डिफेन्स म्हणजे दुसरा जर कोणतरी अटॅक करत असेल तर त्याच्यापासून वाचण्यासाठी हा ॲनिमल लोलिगो खूप इम्पॉर्टंट आहे. यानं आपल्यामध्ये ते प्रकारचं ॲडॅप्टेशन केलेलं आहे. ठीक आहे. हा जो इजेक्ट डार्क इंक टू फॉर्म अ स्मोक क्लाउड टू एस्केप फ्रॉम एनिमी. इट्स बॉडी रिझेंबल दॅट ऑफ सेपिया. सेपियासारखाच ॲनिमल आहे, लक्षात ठेवा. आणि लोलिगो इज इडिबल. जर हा सापडला तर हा खाण्यासाठी सुद्धा वापरतात. अगदी आपल्याकडं सिंधुदुर्ग, मालवणमध्ये सुद्धा हा, गोव्यामध्ये सुद्धा हा सापडतो. चांगला खाण्यासाठी वापरण्यासाठी हा चांगला आहे. नेक्स्ट बघूया आपण. हा बघा हा लोलिगो. ऑक्टोपस, डेव्हिल फिश, भीतीदायक वाटतोय. हा बघा ऑक्टोपस. अष्टपाद, म्हणजे त्याला 8 असे पायासारखे टेंटेकल्स असतात. ऑक्टोपस.